इन दिनों नागपुर शहर में चोरी की काफी घटनाएं सामने आ रही थी, जिन्हें काबू करने के लिए पुलिस विभाग भी लगातार कार्रवाई कर रहा है और चोरी के सामान को खोज कर कार्रवाई कर वो सामान नागरिकों को लौटाया गया। पुलिस कमिश्नर रविंदर सिंघल के हाथों पुलिस भवन में चोरी हुए सामान नागरिकों को लौटाए गए। पुलिस की सराहनीय कार्रवाई पर नागरिकों ने संतुष्टि जताई है। शकतो 100% याच्यात डिटेक्शन होत नाही, कारण हे जे लोक आहेत, जसं आपण कालच्या तुम्ही केस बघितला असेल की जो आरोपी आहे त्यांनी नार्कोटिक जेएमडी नावाची जी ड्रग आहे राजस्थान मधून आणली, संपूर्ण मार्गावरून मध्य प्रदेशवरून सीपी सरांच्या मार्गदर्शनासाठी आपण वेगवेगळ्या ठिकाणी घेत आहोत। त्याचा उद्देश एकच आहे की हा जो रेजिंग आमचा सप्ताह आहे त्याच्यामध्ये पोलीस आणि नागरिक यांच्यामध्ये चांगला सुसंवाद घडून लोकांच्या पर्यंत आम्हाला पोहोचता यावं आणि लोकांच्या समस्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून काय सांगाल? हा, ऍक्च्युअली आय गेस 20 तारखेला जवळपास ती गाडी चोरी गेली होती। पनाकल टेलिसर्व्हिसेस जी कंपनी आहे जिथे मी वर्किंगला आहे, आय गेस 7-8 म्हणजे ऑलमोस्ट 10 महिने झालेले आहे। तर तिथल्या समोरच्या पार्किंगमधून ती गाडी अचानक म्हणजे चोरी गेली। त्यानंतर मी जवळपास 7 ते 7:15ला मी तिथून म्हणजे बाहेर निघत होती, तेव्हा मी बघितलं की तिथे गाडीच नाही। त्याच्यानंतर आम्ही खूप म्हणजे कॅमेरेज आणि जितके पण तिथे कॅमेरेज लागले सर्व कॅमेराज मध्ये म्हणजे चेक केला आधी की गाडी आहे की नाही। आणि त्याच्यानंतर मग अंबाझरीला आम्ही ऑलमोस्ट 10-10:30च्या नंतर मी तिथे कंप्लेंट केली आहे गाडीसाठी। ओके, आणि मग आता खूप छान वाटत आहे। म्हणजे ऍक्च्युली माझं पूर्ण कामच थांबलं होतं त्या गाडीमुळे, कारण की मला खूप प्रॉब्लेम होत होता। गाडी नव्हती तर येणं जाणं, दररोज कॅबने येणं जाणं करणं म्हणजे खूप मुश्किल होतं, कारण तेवढंच तुमचं म्हणजे पैसा पण इन्व्हेस्ट होतो त्याच्यामुळे। तर गाडी मिळाली तर मला खूप म्हणजे खूप माझं काम जेवढं कठीण झालं होतं तेवढं पूर्ण सोपं झालेलं आहे आता। आपलं नाव काय? प्राची विठ्ठल भांडारकर। आज एक रेझिंग डेच्या अनुषंगाने आपण जे केसेस डिटेक्ट केलेले आणि जे मुद्देमाल आपण जप्त केला होता ते आज आपण ज्यांच्या माल चोरीस गेला होता त्यांना आपण परत करतोय। हे जवळपास 3 कोटीचा मुद्देमाल आहे जे लोकांना आपण देतो। त्याच्यात सोना किमती माल असो, कॅश असो, वाहन चोरी असो किंवा इतर साहित्य, ते सगळं आपण लोकांना परत देतोय। लोक भरपूर समाधानी आहे की त्यांच्या जे माल चोरीस गेला होता तो त्यांना परत मिळतोय। आणि आमची एक कार्यपद्धतीमध्ये आपण नेहमी प्रयत्न करतो की लोकांच्या जे माल गेलेले ते केस डिटेक्ट व्हावे, मुद्देमाल जप्त व्हावे आणि त्यांना परत करण्यात यावे। त्या अनुषंगाने आजच्या प्रोग्राम इथे झालेला आहे। नमस्कार, मी अनूप यादव। माझा बिझनेस आहे आणि या काम करत असताना मला एक इन्व्हेस्टमेंट ऍप द्वारे माझ्यासोबत एक ऑनलाईन फ्रॉड झालेला होता। ऑनलाईन फ्रॉड झाल्यानंतर मला जसं लक्षात आलं की माझ्यासोबत फ्रॉड झालेला आहे, मी त्वरित धाव घेतली सायबर क्राईम डिपार्टमेंटमध्ये आणि मी माझी तक्रार नोंदवली असता
सायबर विभागातील पोलीस कर्मचाऱ्यांनी व अधिकाऱ्यांनी मला खूप चांगलं सहकार्य केलं व सहकार्य केल्यामुळे मला तिथून 45 दिवसाच्या आत माझी रक्कम जवळपास 21,75,000 रुपये पूर्ण रिकव्हर झाली आणि याकरिता मी पूर्णपणे सायबर क्राईम विभागाचे तसेच आमच्या पराग जवादे सर, केतकी जगताप मॅडम तसेच अमित डोडस सर यांचा खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो आणि पूर्ण पोलीस विभागाचा आणि सायबर क्राईम विभागाचा धन्यवाद व्यक्त करतो. थँक्यू. धन्यवाद. जनतेला माझा एक संदेश आहे की सध्या सायबर क्राईम हे खूप मोठ्या प्रमाणे डोकावत आहे, तर आपण आपले पैसे सुरक्षित ठेवावे आणि जर असं वाटलं की आपल्यासोबत एखाद्या प्रकारचा फ्रॉड किंवा क्राईम झालेला आहे, सायबर क्राईम, तर त्वरित सायबर विभागाकडे धाव घ्यावी. आपल्याला त्वरित त्याचं सोल्युशन मिळेल, मदत मिळेल अशी अपेक्षा आहे. कारण न्यूज के लिए विशाल बम्बरवार की रिपोर्ट। जीर्ण बीमारी का इलाज अनुभवी डॉक्टर्स की चिकित्सा और आयुर्वेद के जरिए सिर्फ शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक में। मध्य नागपुर का सबसे बड़ा आयुर्वेदिक दवाइयों का शोरूम और क्लिनिक, जहां बीमारियों का होता है इलाज। शिवशंकर आयुर्वेद है जड़ी बूटियों का विशाल भंडार, जहां मौजूद है सभी प्रतिष्ठित आयुर्वेदिक कंपनियों की दवाइयां और जड़ी बूटियां, वो भी होम डिलीवरी के साथ। तो क्यों इधर उधर भटकना, सीधे आइए शिवशंकर आयुर्वेद में, बढ़ाइए अपनी रोग प्रतिकारक शक्ति और हो जाइए तंदुरुस्त। हमारा पता है योग कॉम्प्लेक्स, महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर। अधिक जानकारी के लिए संपर्क करें 9112079000 और 8605245080 पर।